आज जरा नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळं हा सगळा अडथळा आपल्याला येतोय। तेव्हा हा उत्तर ध्रुवावरचं वर्णन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे। त्यानंतर ते म्हणतात की पुढे जो लोकालोक नावाचा पर्वत आहे तो सूर्याच्या द्वारे एका बाजूला सूर्य जिकडे असतो तिकडे त्याचा प्रकाश आणि दुसऱ्या बाजूला अंधार, ज्याप्रमाणे लोकालोक पर्वताच्या एका बाजूला प्रकाश आणि दुसऱ्या बाजूला अंधार, अर्थात एका बाजूला दिवस आणि दुसऱ्या बाजूला रात्र, अर्थात पृथ्वीच्या गोलार्धाचं हे वर्णन आहे। एका गोलार्धामध्ये प्रकाश आणि एका गोलार्धामध्ये रात्र। याप्रमाणे ते म्हणतात की ही भूमी शुद्धोदकाच्या समुद्राने भरलेली आहे, बाजूला सुवर्णभूमी अशा प्रकारची आहे आणि या ठिकाणी दर्पण म्हणजे आरशाप्रमाणे स्वच्छ आहे असं म्हटलंय। तेव्हा हा लोकालोक इति समाख्यायतेन चलेन आणि तस्मात् सर्व सत्वपरिहृत आसीत। ते म्हणतात कांचन्यन्यादर्श तमालोपमा यस्या प्रहितम पदार्थो न कंचित पुन्हा प्रत्युपलभ्यते। या ठिकाणी पडलेला पदार्थ पुन्हा सापडत नाही, या ठिकाणी गेलेला पदार्थ त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही, आरशासारखी स्वच्छ अशा प्रकारची भूमी आहे, ज्याला आपण ग्लेशियर थोडक्यात म्हणू। अशा ग्लेशियरचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे। अगदी बर्फाच्छादित असा हा ग्लेशियर प्रदेश आणि हा लोकालोक पर्वत सूर्य त्याच्या दृष्टिकोनातून इकडचा भाग प्रकाशित होतो, तो लोकालोक पर्वताच्या भोवती सूर्याच्या प्रदक्षिणा आपल्याला दिसतात। लोकालोक पर्वत सगळ्यात उंच आणि श्रेष्ठ सांगितलेला आहे। तो किती उंच आहे आणि किती मोठा आहे हे सांगताना त्यांनी सांगितलंय की समग्र पृथ्वीचा जो भाग आहे, भूगोलाचा विस्तार आहे, समग्र पृथ्वीच्या भूगोलाचा विस्तार हा 25 कोटी योजना आहे। 25 कोटी योजन, एक योजन म्हणजे 8 मैल। आता आपण हिशेब करा, याप्रमाणे 25 कोटी योजन एवढा पृथ्वीचा विस्तार आहे, या भूगोलाचा विस्तार आहे आणि त्याच्यातल्या 12 कोटी योजन म्हणजे चौथाई जो भाग आहे, 1/4 भाग आहे, तो एवढ्या पर्वताने व्यापलेला आहे। लोकालोक पर्वत हा सगळ्या भूगोलाच्या 1/4 आहे आणि म्हणून 25 कोटी योजन या समग्र भूगोलाचा विस्तार आहे आणि 12 करोड योजन हा याचा विस्तार त्यांनी सांगितलाय, 12.5 करोड योजन। याप्रमाणे त्यांनी असं म्हटलंय की विद्वानांनी याचं लक्षण सांगत असताना भूगोलस्य तुरीय भागोयम लोकालोकचलः, याप्रमाणे हा लोकालोक पर्वत हा बाजूला अपराजित पुष्करचूड वामन आणि ऋषभ यासारखे मोठमोठे गजराज या ठिकाणी नियुक्त केलेले आहेत की ज्यामुळे पृथ्वी हलू नये किंवा डोलू नये। याला आपण अष्टदिशेला 8 हत्ती आहेत अशी आपली कल्पना आहे। याप्रमाणे आता इथे सूर्याचं स्थान वर्णन केलेलं आहे। सूर्य कुठे आहे, खरं म्हणजे अत्यंत चांगल्या दर्जाचं विवरण भागवतामध्ये केलेलं आहे खगोलाचं आणि भूगोलाचं। आणि ज्याप्रमाणे आपण एखाद्या भूमीची एखाद्या जागेची निश्चितता करतो किंवा जागा कुठे हे सांगतो, त्या शहरामध्ये सांगता येणं ठीक आहे, परंतु या ठिकाणी सूर्याचं स्थान त्यांनी सांगितलंय की अंडमध्यगत सूर्यो द्यावा भूम्योर यदंतरम। अत्यंत शास्त्रीय पद्धतीने हे विवरण केलेलं आहे। म्हणून भागवत हा ग्रंथ शास्त्रीय ग्रंथ आहे, याच्यामध्ये सर्व शास्त्रीय माहिती अगदी तार्किक पद्धतीने दिलेली आहे। सूर्याचं स्थान सांगताना त्यांनी म्हटलंय की स्वर्ग पृथ्वी यांच्यामध्ये जे ब्रह्मांडाचं केंद्र आहे, पृथ्वी आणि स्वर्ग यांच्यामध्ये जे ब्रह्मांडाचं केंद्र आहे तिथे सूर्य आहे, म्हणजे सूर्य हा केंद्रवर्ती आहे, सेंटर आहे। सूर्य सगळ्या विश्वाचं ब्रह्मांडाचं सेंटर आहे आणि अंड मध्यगत सूर्यो द्यावा भूम्योर यदंतरम सूर्योंड गोलयोर मध्ये कोट्यस्यो 25 आणि यामध्ये या ब्रह्मांड गोलकामध्ये 25 करोड योजन एवढं अंतर या ठिकाणी आहे। मग असे सांगितलंय की 25 करोड 25 कोटी एवढं अंतर या सगळ्या भूवलयाचं आहे किंवा भूगोलाचा विस्तार आहे आणि म्हणजे भूमीपासून सूर्याचं अंतर त्यांनी सांगितलंय, ब्रह्मांडाचं केंद्र सूर्य म्हणून सांगितलंय आणि स्वर्ग आणि पृथ्वी याच्या मधोमध सूर्य म्हणजे सूर्याचं स्थान निश्चित केलंय, प्लेसमेंट केलंय या ठिकाणी। जसं आपण आपल्या घराची नेमकी स्थान निश्चिती करतो, आपलं घर कुठे आहे
तर आपण म्हणतो की इथून इतक्या पूर्वेला, इकडे पश्चिमेला, जसा एखादा प्लॉट आपण घेतो आणि प्लॉटचं विवरण करतो की याच्या पूर्वेला अमुक आहे, पश्चिमेला तमुक आहे, दक्षिणेला हे आहे, उत्तरेला रस्ता आहे वगैरे, हे जसं आपण वर्णन करतो आणि त्याच्या अगदी लांबी रुंदीसह सांगतो, तसं सूर्याचं वर्णन लांबी रुंदीसह सांगितलेलं आहे. त्याने असं वर्णन केलंय की त्याला मार्तंड असं का म्हटलं तर मृत अंड होतं. हे मृत अंड होतं. यामध्ये भगवंतांनी स्वतःची आत्मशक्ती यामध्ये प्रगट केली हिरण्यगर्भ रूपाने आणि म्हणून हे मार्तंड असं नाव याला प्राप्त झालं. ज्योतिर्मय असणाऱ्या ब्रह्मांडामध्ये सूर्य प्रगट झाला आणि म्हणून अंतरिक्ष, भूर्लोक, स्वर्गलोक, मोक्ष प्रदेश, नरक आणि रसातळ इथूनच या सगळ्यांचा विभाग होतो. म्हणजे सूर्य म्हणजे चौक आहे असं समजा. या चौकामधून या बाजूला अमुक एक ठिकाण आहे, दुसऱ्या बाजूला तमुक एक ठिकाण आहे, जसं आपण सांगतो त्याप्रमाणे ते म्हणतात सूर्येणही विभज्यन्ते. म्हणजे सूर्याने विभागले गेलेले आहेत. काय विभागले गेलेत? दिशा खम द्योर मही भेदा. दिशा सूर्यामुळे निश्चित झाल्या. खम म्हणजे खम वेगळं आणि द्यो वेगळं. त्याप्रमाणे आकाश, खम म्हणजे आकाश, हे सूर्यामुळे वेगळं झालं. द्यूलोक, द्यूलोक म्हणजे अंतरिक्ष लोक, ज्या ठिकाणी देव राहतात त्याला द्यूलोक असं म्हणतात. म्हणून देव शब्द जो झाला तो द्यू पासून झाला. द्यू हा धातू आहे. द्यू म्हणजे चमकणे, द्यू म्हणजे चमकदार असणे, त्याला द्यू म्हणतात. आणि म्हणून द्यू पासून दिव आणि दिवपासून देव असा शब्द तयार झाला. असो, ज्याप्रमाणे सूर्याने दिशा निश्चित केल्या. सूर्यावरच दिशा अवलंबून आहेत. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य आपण कशाने ठरवतो? सूर्यावरून ठरवतो. म्हणून सूर्याने दिशा निश्चित झाल्या. सूर्याने अंतरिक्ष निश्चित झाला. सूर्याने आकाश निश्चित केलं. सूर्यानेच स्वर्गलोक, मृत्यूलोक, पाताळलोक आणि नरक लोक सुद्धा सूर्याने निश्चित केलेला आहे. म्हणजे सूर्य हा मध्यवर्ती आहे. चौकाप्रमाणे सूर्य हा जणू काही मधला चौक आहे आणि या चौकापासून जसं प्रत्येक गोष्टीचं अंतर आपण सांगतो त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की या 7 विभागांचं अंतर सूर्याने निश्चित केलेलं आहे. सूर्येणहि विभज्यन्ते दिशा खम द्योर मही भेदा स्वर्गापवर्गो नरका रसौकांसिच सर्वशः. याप्रमाणे देवतिर्यंग मनुष्याणाम सगळं सूर्य हा जगाचा आत्मा आहे. वेदाने म्हटलंय सूर्य आत्मा जगतस्तस्तु चष्टा. सूर्य हा जगाचा आत्मा आहे. सूर्य हाच जगाचं मूळ सत्व आहे. सूर्य नसेल तर जीवसृष्टी राहणार नाही. सूर्य नसेल तर प्राणीसृष्टी राहणार नाही. मनुष्य सृष्टी तर राहणारच नाही. देव सुद्धा नाही. देव, तिर्यंग, मनुष्य, नर, राक्षस हे सूर्यामुळेच जगतात. आणि म्हणून ते म्हणतात लता, वृक्ष, औषधी, जीवसमूह हा सूर्यामुळे. आणि सूर्य आमचा डोळा आहे. सूर्य आत्मा जगतस्तस्तु चष्टा. जगाचा हा डोळा आहे. जगाचा हा आत्मा आहे. म्हणून ते म्हणतात की आता हा सूर्याचा जो रथ आहे तो कशा पद्धतीने भ्रमवान किंवा भ्रमित फिरतो ते सांगतात की हे राजा, शुकाचार्य म्हणतात हे राजा, याचं परिमाणाचं लक्षण मी तुला सांगणार आहे. म्हणून विद्वान लोक, द्यूलोक याचं जे परिमाण सांगतात ते ज्याप्रमाणे आपण हरभरा किंवा जे द्विदल पदार्थ असतात जसा खालचा भाग तसाच वरचा भाग. द्विदल समजा शेंगदाणा आहे, हरभऱ्याची डाळ आहे किंवा तुरीची डाळ आहे, ही जशी द्विदल आहे. द्विदल म्हणजे त्याचे 2 भाग आहेत. त्याचं वरचा भाग आणि आतला भाग, दोन्ही भाग समानच असतात. त्याप्रमाणे पृथ्वी आणि अंतरिक्ष हे दोन्ही द्विदल असल्याप्रमाणे द्विदल पृथ्वीचा भाग आणि अंतरिक्षाचा भाग हा दोन्ही द्विदल असल्याप्रमाणे म्हणजे सारखाच आहे. म्हणजे दोन्हीचे अंतर सारखं आहे, दोन्हीचं रूप सारखं आहे. म्हणून ते म्हणतात की आता मी तुला सांगतो द्यूलोक आणि अंतरिक्ष याच्यामध्ये भूगोलाच्या मध्ये द्यू आणि अंतरिक्ष आहे. द्यू आणि भूगोल याच्यामध्ये अंतरिक्ष आहे. द्यू आणि भूगोल यांच्यामध्ये अंतरिक्ष आहे. म्हणजे खाली भूगोल आहे, आपला पृथ्वी आहे, सगळ्यात वरती द्यूलोक आहे आणि मध्ये अंतरिक्ष आहे. सगळ्यात उंच द्यूलोक आहे, देव राहतात तिथे. मध्ये अंतरिक्ष आहे आणि त्याच्या खाली पृथ्वी आहे. याप्रमाणे एतेनहि दिवो मंडलमानम तद्विद उपदिशंती यथा द्विदलयोर निष्पादितानाम. द्विदलाप्रमाणे दिसतंय हे आणि हे संधिस्थान आहे
अंतरिक्ष हे संधिस्थान आहे. सूर्य यन्मध्यगतो भगवान तपस्मिन आतपेन त्रिलोकीम. आणि या ठिकाणी सूर्य हा ते म्हणतात की याचं संधिस्थान असल्यामुळं इथे मध्यभागामध्ये स्थित ग्रह आणि नक्षत्र अधिपती भगवान सूर्य आहे, तो मध्यावरती राहतोय. या ठिकाणी त्याने असं वर्णन केलंय. ह्या जगाच्या दृष्टिकोनातून विचार केला आपण, जगाचा जर नकाशा पाहिला तर पूर्व उत्तर उत्तर उत्तरकडे जसं आपण जावं, उत्तरेच्या उत्तरेकडे जावं, त्या ठिकाणी सूर्य आपल्याला आपण जसं भारतामध्ये बसून सूर्य असा वरतून खाली आलेला दिसतो आपल्याला, पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळताना आपल्याला अर्धगोलाकार दिसतो. तसं आपण जर उत्तर 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 भागाला गेलं तर आपल्याला अर्धगोलाकार दिसत नाही, आपल्याला समांतर रूपामध्ये सूर्य दिसतो. म्हणजे खालच्या बाजूला जसं आपण एखाद्या इंद्रधनुष्य बघावं त्याप्रमाणे इंद्रधनुष्य जसं खालच्या बाजूला पूर्वेकडे आपल्याला दिसतं आणि त्याचा अर्धगोलाकार हा वरती नसतो तर समोर असतो, त्याप्रमाणे तिथे सूर्य हा समोर असल्यामुळं सूर्याचा प्रकाश अनेक दिवस राहतो. त्याने असं म्हटलं की इथे सूर्य दुपारचा सूर्य सतत कायम राहतो असं हे स्थान आहे, जिथे दुपारचा सूर्य कायमचा राहतो. साधारणतः नॉर्वे वगैरे जे आपल्याला देश दिसतात उत्तर उत्तर भागामध्ये असलेले नॉर्थकडले, हे सगळे या प्रकारचे आहेत, ज्याचं वर्णन इथं करण्यात आलेलं आहे. आता इथे नॉर्वे शब्द लिहिलेला नाही, परंतु किंवा आपल्याला हा नॉर्दियन हा जो प्रकार आहे तो आपल्याला यांनी फक्त दर्शित केलेला आहे. म्हणून ते म्हणतात की इथे सूर्य हा दुपारच्या सूर्याप्रमाणे नेहमी भासतो, तिथे सूर्य आपल्याला मावळताना लवकर दिसत नाही. म्हणून ते म्हणतात की सूर्य हा इथे तापतो आणि प्रकाशित करतो. उत्तरायण दक्षिणायन आणि विषुववृत्त हे क्रमशः मंद शीघ्र आणि समान गतीने चालतात. म्हणजे उत्तरायण दक्षिणायन हे समान गतीनं चालतात. आता सूर्याची गती त्यांनी सांगितली आहे. यदा मेषतुलयोर वर्तते तदा होरात्राणी समानानि भवन्ति. जेव्हा सूर्य मेष राशीमध्ये असतो आणि मकरादी राशीमध्ये असतो तेव्हा तो समान स्थानामध्ये चालतो. आणि ते म्हणतात की जेव्हा दिवस आणि रात्र याच्यावर अवलंबून आहे, दिवस मोठा होणे, रात्र लहान होणे किंवा रात्र मोठी होणे आणि दिवस लहान होणे हे या गतीवर अवलंबून आहे. जेव्हा सूर्य मेष आणि तुळा राशीवरती येतो तेव्हा दिवस हा समान होतो, दिवस आणि रात्र समान, दिवस आणि रात्र समान, म्हणजे बरोबर 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र मेष आणि तुळा राशीवर सूर्य आल्यावर. नंतर वृषभादी 5 राशीमध्ये जेव्हा तो चालतो तेव्हा कमी कमी होत जातो. याप्रमाणे वृश्चिकादी 5 राशीमध्ये चालतो तेव्हा दिवस आणि रात्र यामध्ये बदल होत जातो. याप्रमाणे दक्षिणायन आणि उत्तरायण, दिवस वाढत 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 जातो ते उत्तरायण, दिवस कमी 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 होत जातो ते दक्षिणायन. याप्रमाणे ते म्हणतात की अशा प्रकारे मानसोत्तर पर्वतावर सूर्याची परिक्रमा किंवा मार्ग 9,51,00,000 योजन असं त्यांनी सांगितलेली आहे. आता हे जे वर्णन आहे ते अत्यंत शास्त्रीय आहे. आज देखील आपल्याला याची प्रचिती येऊ शकते. अगदी जयंत नारळीकरांनी किंवा यासारख्या अभ्यासकांनी आपल्याला विजय भटकरांच्या सारख्या अभ्यासकांनी सुद्धा त्याला मान्यता दिलेली आहे की याचा थोडाही फरक आज झालेला नाही त्यांनी केलेल्या या विवेचनामध्ये. म्हणजे त्यावेळेला त्यांच्याजवळ अशी कोणते दुर्बीण होते, कोणती व्यवस्था होती, आज आपण हे सॅटेलाइटवरून काढू शकतो, परंतु त्यावेळेला काय व्यवस्था होती, दुर्बीण किती प्रकारच्या कशा प्रकारच्या असतील, कुठे असतील, त्या आज का शिल्लक राहिलेल्या नाहीत. मधल्या काळामध्ये आक्रमणं झाली आणि त्याच्यात आपलं सगळं जे भारतीय वैभव होतं ते निघून गेलं. अर्थात असो, परंतु त्या काळामध्ये या द्रष्ट्या लोकांनी, भास्कराचार्यांनी सुद्धा याचे विवरण केलेलं आहे, त्याचा संदर्भ मी नंतर देईनच. तेव्हा 9,51,00,000 योजन परिक्रमा सूर्य करतो असं त्याने वर्णन केलेलं आहे. 9,51,00,000 योजन इतका तो फिरत असतो. मेरू पर्वत पूर्व, त्या मेरू पर्वताच्या पूर्वेला इंद्राचं स्थान आहे, त्याला आपण इंद्रनगरी असं म्हणतो, त्याला देवधानी नगरी असं म्हणतात. मेरू पर्वताच्या पूर्वेला, त्यानंतर मेरू पर्वताच्या दक्षिणेला संयमनी नावाची यमाची नगरी आहे, त्याला आपण नरक म्हणतो, ती यमाची नगरी आहे. त्यानंतर पश्चिमेला निम्लोचती नावाची या वरुणाची नगरी आहे.
आणि उत्तरेला सौम्या म्हणजे सोमाची म्हणजे चंद्राची विभावरी नावाची नगरी आहे आणि तिथून सूर्य फिरत जातो. म्हणजे तो इंद्रनगरीपासून ते पुढे यमनगरीकडे म्हणजे नरकापर्यंत सूर्याचा प्रकाश पोहोचतो असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे इंद्रनगरीकडे म्हणजे स्वर्गात सूर्यप्रकाश पोहोचतो, त्यानंतर नरकामध्ये, त्यानंतर वरुणाच्या प्रदेशात, त्यानंतर चंद्राच्या प्रदेशात आणि नंतर भूतानां प्रवृत्ती निवृत्ती निमित्ताने याप्रमाणे सुमेरू पर्वतावर ते म्हणतात दिवस चा शब्द स्पष्ट इथे वापरलाय की सुमेरू पर्वतावर मध्यान्हकाली जशी स्थिती असते एरवी आपल्याकडे तशी तिथे कायम स्थिती आहे. म्हणून सुमेरू पर्वतावरचं वर्णन आहे की तत्रा त्यानाम दिवस मध्यंगत एव सदा आदित्यस्तपती. तिथे सूर्याचा अस्त होत नाही, लवकर होत नाही. आपल्याला माहिती आहे की आणखी असे अनेक बेट आहेत आपल्या समुद्रामध्ये. आपण ज्या बेटांचं वर्णन करतो, ज्या बेटावर सूर्यच मावळत नाही, सूर्य मावळतच नाही, कारण दुपारच्या 12 प्रमाणेच सूर्य कायम असतो. सूर्याची स्थिती तशी कायम असते, कारण त्याचं ते पृथ्वीवरचं स्थानच तशा प्रकारचं आहे. म्हणून ते म्हणतात की या सुमेरू पर्वतावर दिवस मध्यगतम एव सदादित्यस्तपती, तिथे नेहमी सूर्य असतो. जसं आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे नॉर्वे वगैरे या ठिकाणी उत्तर भागाला जर आपण विचार केला, उत्तरेकडे जसं जसं आपण जावं तसं तसा सूर्य कायम आहे. म्हणून दुपारची 12 वाजण्याचा समय जसा असावा तसा सूर्य कायम तिथे राहिलेला आहे. अर्थात दुपारी 12चं ऊन तिथे कायमच आहे, तिथे संध्याकाळ होत नाही किंवा सूर्य उगवलेला लवकर दिसत नाही. सुमेरू पर्वतावर तत्रा त्यानाम दिवस मध्यंगत एव सदादित्यस्तपती, दुपारी 12 वाजल्यासारखी अवस्था तिथे कायम असते. म्हणजे पहा किती दिव्य दृष्टीने त्यांनी सगळ्या विश्वातल्या ठिकठिकाणाचं वर्णन केलंय. म्हणजे असं नाही की सूर्य आपल्याकडे उगवतो मावळतो एवढ्यावरच ते समाधान मानतात. कुठे कुठे कशी स्थिती आहे, कुठे सूर्य असताना काय स्थिती आहे, कुठे सूर्य नेहमीच 12च्या अवस्थेत कसा असतो, म्हणजे तिथे उगवतही नाही लवकर आणि मावळतही नाही. आणि मग सूर्याची इथे अत्यंत शास्त्रीय पद्धतीने याला आज देखील शास्त्रीय मंडळी प्रमाण देतात. ते म्हणतात यत्रो देती तस्य समान सूत्र निपाते निम्लोचिती यत्र क्वचन. ते म्हणतात जर सूर्यापासून ते म्हणतात की सूर्य जिथे त्याचा उदय होतो, सूर्याचा उदय ज्या ठिकाणी होतो तिथे जर आपण एक दोरी घेतली तर सूर्य जिथे मावळतो ते त्याचं अंतर जर लक्षात घेतलं तर बरोबर त्याच्या विरुद्ध दिशेला तो मावळतो. सूर्य जिथे उगवतो त्याच्या बरोबर विरुद्ध दिशेला. आज सूर्य उगवला, एखाद्या ठिकाणी आपल्याला सूर्याची उदय स्थिती दिसली तर बरोबर त्याच्या विरुद्ध स्थितीला रात्र असते, असं त्याने स्पष्टपणे म्हटलेलं आहे. यत्रो देती तस्य समान सूत्र निपाते निम्लोचती यत्र क्वचन स्यंदेनाभिपत तपती तस्य हैष समान सूत्र निपाते प्रस्वापयती तत्र गतं न पश्यन्ति ते यम समुपश्येरन. म्हणजे ते म्हणतात की सूर्य हे ज्या ठिकाणी उगवतो त्याच्या बरोबर विरुद्ध दिशेला रात्र असते. आणि हे अगदी खरंय. आज भास्कराचार्यांनी देखील हेच सांगितलंय की त्यांनी यमकोटी वगैरे शब्द वापरलेले आहेत. ते शब्द आज आपण या उत्तर कोरिया या अर्थाने वापरू शकतो. याप्रमाणे सूर्याची त्यांनी जी स्थिती मांडली आहे, जी गती मांडली आहे की सूर्य जिथे उगवतो, जर तो श्रीलंकेमध्ये उगवत असेल पहिल्यांदा तर बरोबर यमकोटीला त्याची रात्र असते असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि मध्य कुठे असतो हेही सांगितलेलं आहे. याप्रमाणे यदा चैंद्र्याः म्हणजे सूर्य उगवणे आणि सूर्यास्त याच्या दिशा एकदम त्याच्या विरुद्ध ठिकाणी आहेत. आपण जर एक दोरी लावून पाहिलं, आता दोरी तर शक्य नाही लावणं इतकी दूर, पण त्यांनी वर्णन केलंय समान सूत्र निपाते. जर आपण त्याचं समान सूत्राने अगदी बरोबर एका रेषेचा वर अभ्यास केला, एका रेषेमध्ये जर पाहिलं तर ज्या बिंदूवर सूर्य उगवतो त्याच्या एकदम विरुद्ध बिंदूवर तो मावळताना आपल्याला दिसतो. याप्रमाणे ते भागवतातलं वर्णन शास्त्रीय असल्याचं निदर्शनास येईल. याप्रमाणे ते म्हणतात की चंद्र हा देखील अशा पद्धतीने ज्योतिष चक्रामध्ये आहे आणि तो सूर्याबरोबरच त्याचे देखील नक्षत्राबरोबर तो फिरत असतो.
सूर्याचा वेदमय रथ हा एका मुहूर्तामध्ये 34,08,000 योजन, एका मुहूर्तामध्ये 34,08,000 योजन एवढी सूर्याची गती आहे. आता ही सूर्याची गती म्हणजे खरं म्हणजे ती पृथ्वीची गती आहे असं म्हणा. याप्रमाणे ते म्हणतात की सूर्याचा रथ एका मुहूर्तामध्ये 34,08,000 योजन इतक्या पद्धतीने चालतो. आणि म्हणून 2.5 घटका म्हणजे 1 तास असा जर आपण विचार केला तर 2,72,06,400 मैल एवढी सूर्याची गती त्यांनी सांगितलेली आहे. आणि ती इंद्रनगरीपासून यमपुरीपर्यंत, इंद्रनगरीपासून यमपुरीपर्यंत म्हणजे पूर्वेपासून दक्षिणेपर्यंत 15 घटका म्हणजे 6 तासामध्ये तो जातो. त्यानंतर आणि हे अंतर 2,37,75,000 योजन म्हणजे 9,02,00,000 मैल एवढा अंतर तो काढतो. याप्रमाणे हे वर्णन ते करतात. आणि त्याच्या रथाचं एक टोक सुमेरू पर्वतावर तर दुसरं टोक मानसोत्तर गिरीवर आहे. एक टोक सुमेरू पर्वतावर आहे जिथे सूर्य 12च्या स्थितीमध्ये नेहमी असतो, तिथे त्याचं एक टोक आहे. तर दुसरं मानसोत्तर आसाच्या बाह्य भागावर आहे. मानसोत्तरे कृतेतर भागो यत्र प्रोतम रविरथ चक्रम आणि तैलयंत्र चक्रवत भ्रमण मानसोत्तर गिरो प्रभ्रमती. याप्रमाणे तैलचक्र यंत्रवत, तैलचक्र यंत्र म्हणजे जुन्या काळामध्ये ज्याप्रमाणे एखादं चक्र असावं, जसे आज आपण थोडक्यात रहाटपाळणा म्हणू किंवा गतिचक्र म्हणू, हे जसं सतत फिरत असतं, तैलयंत्र हे जसं सतत फिरत असतं त्याप्रमाणे सूर्याची ही गती, सूर्याचं हे रथ हा सतत गतिमान आहे. अर्थात हा गतिमानपणा काळावर अवलंबून आहे. सूर्याची गती पुन्हा काळावर अवलंबून आहे. याप्रमाणे आणि ही वाऱ्याच्या दिशेने, वाऱ्याच्या गतीमुळं यांचं परिभ्रमण होत असतं असंही म्हटलंय त्यांनी. याप्रमाणे रथ नीडस्तू 36,00,000 योजन, याचं जे नीड आहे ते बसण्याचं ठिकाण आहे ते 36 लाख योजन लांब आहे आणि 9 लाख योजन त्याचा चौडाई म्हणजे त्याची रुंदी आहे. याप्रमाणे ते म्हणतात की अरुण त्याच्याजवळ बसलेला आहे, सूर्यदेवाच्या समोर अरुण बसलेला आहे, सूर्याकडे तोंड करून बसलेला आहे आणि तो त्याचं सारथ्याचं काम करतो. आणि याप्रमाणे त्याच्यासोबत 60,000 वालखिल्य ऋषी सूर्याच्या सोबत सूर्याची स्तुती गात निघालेली असतात. तथा वालखिल्य ऋषयो अंगुष्ठ पर्व मात्र, हे वालखिल्य ऋषी अंगुष्ठ मात्र अंगठ्या एवढे आहेत म्हणे. आता आपण तर ते बघू शकत नाही, दिव्य दृष्टीला यांनी पाहिलेले 60,000 वालखिल्य ऋषी अंगठ्या एवढे आले ते सूर्याच्या पुढे 60 सहस्राणी 60,000 सूर्याच्या पुढे सूक्त वाकाय सूर्याची स्तुती करत 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 निघालेले आहेत. नियुक्ता संस्तुवंती. आणि याप्रमाणे लक्षोत्तरम सार्ध नव सूर्याचे 2-2 असे मिळून हे लोक उपासना करतात. आणि याप्रमाणे सूर्याच्या भूमंडल 9,51,00,000 योजन लांब घेरे हे सूर्य केवळ एका क्षणामध्ये 2,002 योजन दूर पार करतो. एका क्षणामध्ये 2,002 योजन, योजन म्हणजे 8 मैल. याप्रमाणे एका क्षणामध्ये 2,002 योजन हा सूर्य एका क्षणात जातो. याप्रमाणे आता पुढे त्यांनी वर्णन केलंय अत्यंत मार्मिक आणि ज्याला आपण गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सांगणारं हे वर्णन आहे. त्यांनी असं म्हटलंय की सूर्य हा जो चालतो तो दक्षिण आणि उत्तर अशा 2 आयन त्यातून निर्माण होतात. यथा कुलाल चक्रेण भ्रमता सहभ्रमताम. आता आपल्याला ही पृथ्वीची गती का कळून येत नाही, तर पृथ्वी तर फिरते. पण आता शास्त्रज्ञ म्हणतात म्हणून आपण मान्य करतो, पण तसं विचार केला तर आपल्याला वाटतं कुठे फिरते वा पृथ्वी. शास्त्रज्ञावर विश्वास आहे म्हणून आपण मान्य करतो पृथ्वी फिरते, पण प्रत्यक्ष आपल्याला कुठे अनुभव येतो ते म्हणतात नाही अनुभव येत. का अनुभव येत नाही? ज्याप्रमाणे त्याने उदाहरण दिलेलं आहे, या गतीचा आम्हाला का अनुभव येत नाही, किंवा सूर्याची गती आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी कशी दिसते, वेगवेगळ्या राशीत सूर्य फिरताना का दिसतो. म्हणजे आता भागवतकार किती शास्त्रीय पद्धतीने सांगतात. जसं ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा एका ठिकाणी सांगितलंय, न चलता सूर्याचे चालणे, उदयास्ताचेनी प्रमाणे न चलता सूर्याचे चालणे. माऊली म्हणतात उदयास्ताचेनी प्रमाणे. आपण उदय आणि अस्त
असं आपण म्हणतो खरं, पण सूर्य उगवतही नाही आणि सूर्य मावळतही नाही. फक्त आपल्याला लौकिक व्यवहारासाठी आपण सूर्य उगवला असं म्हणतो आणि सूर्य मावळला असं म्हणतो. उदयास्ताचे निप्रमाणे न चलता सूर्याचे चालणे. सूर्य चालत नाही, सूर्य चालत नाही, चालल्यासारखा दिसतो. का चालल्यासारखा दिसतो? कारण आपण गतिमान आहेत. आपण गतिमान पृथ्वीवर बसलेलो आहेत. आपण गतिमान पृथ्वीवर विवरण करतो, विचरण करतोय, म्हणून सूर्य फिरल्यासारखा वाटतो. असं उल्लेख या ठिकाणी अगदी शास्त्रीय पद्धतीने केलेला आहे. त्याने म्हणतात की यथा कुलाल चक्रेन भ्रमता स भ्रमताम. उदाहरण त्यांनी दिलंय, ज्याप्रमाणे कुंभाराचं चाक, कुंभार जेव्हा गाडगं तयार करतो तेव्हा कुंभार त्या चाकावर गाडगं तयार करतो, चाकावर माती फिरवतो, तेव्हा ते कुंभाराचं चाक जसं गरगर गरगर फिरत असतं आणि त्याच्यावर एखादी मुंगी बसली, असं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की कुंभाराच्या त्या फिरणाऱ्या चाकावर एखादी मुंगी चालू लागली तर ते कुंभाराचं चाक जसं जसं फिरेल तसं तसं त्या मुंगीला वेगवेगळ्या दिशा तिला दिसतील. पूर्वेकडे फिरलं तर पूर्व दिशा दिसेल, दक्षिणेकडे फिरलं तर दक्षिण दिशा दिसेल. त्याप्रमाणे यथा कुलाल चक्रेण भ्रमता सह भ्रमताम तदाश्रयाणाम पिपीलिकादिकानाम गतिरन्यैव प्रदर्शनतारे श्वप्यु लभ्यमानत्वादेवम. ती त्यावर बसलेली, ती फिरते, परंतु ती गतिमान चक्रावर बसल्यामुळं तिची गती अर्थात कमी आहे, पण या चक्राची गती जास्त आहे. त्यामुळं या मुंगीला चक्र जिकडे फिरेल तिकडच्या दिशा दिसतात. सहभ्रमताम तदाश्रयाणाम. आपण देखील या पृथ्वीच्या आश्रयाने राहतो. तदाश्रयाणानाम, आपण देखील तदाश्रयाणाम पिपीलिकादीनाम गतिरन्यैव प्रदेशांतरे. जसे वेगवेगळे प्रदेश तिला दिसतात त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा सूर्य इकडे गेला, तो इंद्रलोकाला गेला, तो यमला लोकाला गेला असं आपल्याला दिसतं, किंवा तो या राशीत आला, तो मकर राशीत आला, मकरेर कहा म्हणून तो मकर राशीत आला, म्हणून आपण मकर संक्रांत साजरी करतो. तशी तर दर महिन्याला संक्रांत होते, कारण दर महिन्याला सूर्य वेगवेगळ्या राशीत बदलतो, म्हणजे बदलल्यासारखा वाटतो, कारण पृथ्वी ही गतिमान आहे. त्यामुळं आपण या ज्या राशीच्या संकल्पना केल्यात, मेषापासून ते थेट आपल्या मेष, वृषभ, कर्क, त्याचप्रमाणे सिंह, कन्या, याप्रमाणे तूळ, वृश्चिक, धन, मकर, कुंभ, मीन, याप्रमाणे ह्या ज्या 12 राशी आपण केलेल्या आहेत, या 12 राशीमध्ये सूर्य फिरत असतो असं आपल्याला दिसतं. का तर आपण गतिमान असणाऱ्या या पृथ्वीवर बसलो आहोत म्हणून. आणि म्हणजे या कुंभाराच्या चाकावर जशी मुंगी बसावी तसे आपण आहोत. याप्रमाणे नक्षत्र राशी विरूपलक्षितेन, म्हणजे भागवतकार अत्यंत शास्त्रीय पद्धतीने लिहित आहेत. त्यांना शास्त्रीय दृष्टिकोन आहे. हजारो वर्षापूर्वीपासून आपण शास्त्रीय भूमिका मांडलेली आहे, हे यातून मला सिद्ध करायचंय. म्हणून नक्षत्र राशी विरूपलक्षितेन कालचक्रेण. कालचक्र हे चक्र म्हणजे कोणते? तर कालचक्र आहे. मग तुम्ही म्हणाल याला चक्र का म्हटलंय, सूर्याला रथच का म्हटलंय? त्याचं कारण असं की आपली भाषाच रूपकात्मक आहे. जसं आपण बोलताना सुद्धा सुईच्या नाकात दोरा ओ. आता सुईचं नाक म्हणजे काय? तिला काय नाक आहे का? ती काय श्वास घेते का? आपण म्हणतो सुईचं नाक, डोंगराचा माथा, डोंगराचा पायथा, म्हणजे डोंगराला काय डोकं आहे का? डोंगराला पाय आहेत का? नाही आहेत. खुर्चीचा पाय तुटला म्हणजे काय झालं? खुर्ची चालत होती का? नाही. मग पाय का शब्द का वापरला? अहो, भाषा ही रूपकात्मकच आहे. आम्ही मोराचा डोळा म्हणतो, खुर्चीचा हात म्हणतो, टेबलाचा पाय म्हणतो, हे जे सगळं आम्ही म्हणतो ते आमच्यावर आम्ही त्याचं रूपक केलेलं आहे, आमच्यावरून. त्याप्रमाणे सूर्याचा रथ ही संकल्पना गतिमानतेसाठी वापरली आहे. त्याप्रमाणे इथे जो चक्र शब्द वापरलाय तो काळ चक्र, गतिमान आहे काळ म्हणून वापरलाय. चक्र हे गतिमान असतं म्हणून रूपकाचा या ठिकाणी आविष्कार केला. म्हणून रूपक हे या ठिकाणी गृहीतच धरलं पाहिजे. तो भाषेचा एक भाग आहे, त्याशिवाय तुम्हाला बोलताच येत नाही. रूपकात्मक वापरल्याशिवाय आपल्याला बोलताच येत नसतं. म्हणून भाषा ही मुळात रूपकात्मक आहे. आपण सगळ्या रूपकात्मक पद्धतीनेच बोलत असतो, आपल्याला लक्षात येत नाही, पण आपण सहज बोलताना सुद्धा रूपकच बोलतो. आपण एखाद्याला म्हणतो काय गाढव आहेस तू, म्हणतो काय गाढव असतो का? हा, गाढव म्हणजे मूर्ख, गाढवासारखा, हे रूपकच झालं. म्हणजे याप्रमाणे आपण बोलताना सुद्धा अनेक रूपकांचा वापर करतो. चालता बोलता आपण भाषाच ही रूपकात्मक असल्यामुळं
या पद्धतीने आपलं ही भाषा व्यक्त होत असते. म्हणून कालचक्र शब्द वापरला, कारण चक्र हे गतिमान असतं म्हणून काळ गतिमान आहे. या दृष्टीने कालचक्रेण ध्रुवम मेरुंच प्रदक्षिणेन परिधावता सहपरिधावमानानाम तदाश्रयानानाम सूर्यादीनाम. त्याने असं म्हटलंय की कालचक्र गतिमान आहे आणि ध्रुवाच्या भोवती हे सगळं परिधावती, सगळे ध्रुवाच्या भोवती फिरतंय. म्हणजे पृथ्वी फिरते, सूर्य सुद्धा खरं म्हणजे फिरतोच आहे. पृथ्वी ही आपल्याला त्याचं परिभ्रमण आणि परिवलन दिसतं, स्वतःभोवती फिरते आणि सूर्याभोवती फिरते. सूर्य आकाशगंगेभोवती फिरतो, आकाशगंगा ही देखील ध्रुवाभोवती फिरते. समग्र सगळं विश्व हे गतिमान आहे, कारण वायूने ही गती दिलेली आहे. सगळं विश्व गतिमान आहे. परिधावमानानाम, आणि त्याच्या आश्रयाने आपण राहतो. म्हणून ग्रहाणाम गतिरन्नैव नक्षत्रांतरे, म्हणून आपल्याला हे सगळे नक्षत्र फिरल्यासारखे दिसतात. राश्यंतरे, हे सगळे राशी अंतर झाल्यासारखं दिसतं. आणि म्हणून ते म्हणतात की भगवान नारायणाने हे सगळं निर्माण केलंय. 6 ऋतू हे जे आपल्याला बदललेले दिसतात, ह्या सगळ्या राशी त्याचप्रमाणे कालचक्र याच्या दृष्टीने दिसतात. आणि हा सूर्य हा जगाचा आत्मा आहे. म्हणून ते म्हणतात पृथ्वी ही फिरते आणि त्या पृथ्वीच्या दृष्टिकोनातून हे कालचक्र आपल्याला गतिमान दिसतं. 12 महिने आपल्याला दिसतात आणि संवत्सर दिसतात, त्याचे अवयव दिसतात. प्रत्येक मास, चंद्रमास याप्रमाणे शुक्ल आणि कृष्ण पक्ष चंद्रमासातही आहे. चांद्रमान आणि सूर्यमान म्हणून आपण आपल्याकडे 2 पद्धतीने पंचांग लिहिले गेलेले आहेत. टिळक पंचांग वेगळं सांगतं. त्याचं कारण काय? टिळक पंचांगाची भूमिका वेगळी आहे. ती आपल्याला सूर्य हा गृहीत धरून केलेली आहे. आणि आपण चैत्र, वैशाख, ज्येष्ठ हे जे महिने मानतो ते चित्रा नक्षत्र म्हणजे नक्षत्रावरून आहे, ते चांद्रमानावरून आहे. म्हणून चांद्रमान आणि सौरमान अशा पद्धतीने हे गणित शेवटी एकच आहे, फक्त कोणाला मध्ये धरायचं हा मुद्दा आहे. या ठिकाणी ते म्हणतात की म्हणून सूर्याचा अंतर म्हणजे सूर्याच्या गती आणि चंद्राच्या गतीमध्ये फरक पडत जातो. आणि म्हणून सूर्य आणि चंद्राच्या गतीमध्ये फरक पडल्यामुळे आपण वर्षाच्या संकल्पनेतही आपल्याला बदल दिसतो. आणि 3 वर्षांनी आपण एकदा मग अधिक मास किंवा मलमास, क्षयमास आपण मानतो. असो, याप्रमाणे शुक्ल आणि कृष्ण असे पक्ष या ठिकाणी पितृमानाच्या म्हणजे आपण 3ऱ्या स्कंधामध्ये बघितलंय की पितरांच्या दृष्टिकोनातून 1 महिना म्हणजे 1 दिवस आहे. पितरांच्या ठिकाणी 1 महिना म्हणजे 1 दिवस, म्हणून 2 पक्ष म्हणजे दिवस आणि रात्र. याप्रमाणे म्हणजे 1 महिना म्हणजे 1 दिवस, म्हणून 2 पक्ष म्हणजे 1 दिवस आणि रात्र मिळून 1, याप्रमाणे 2 पक्ष होतात. आणि म्हणून आपण 1 वर्षाने पितरांना आपल्या आता पितृपंधरवडा सध्या चालू आहे, मग आपण 1 वर्षाने कशामुळे आपण म्हणतो का 1 वर्षाने त्यांना आपण पाणी देतो का, जीव घालतो का? ते म्हणतात नाही, रोज तुम्ही या ठिकाणी 1 दिवस म्हणजे 1 महिना असल्यामुळं 1 दिवस म्हणजे 1 महिना म्हणजे 12व्या दिवशी बरोबर 13व्या दिवशी आपण पितरांना जीव घालतो, जसं आपण 13वा करत असतो. या दृष्टिकोनातूनच ही सगळी योजना केलेली आहे, ती सगळी शास्त्रीय आहे. म्हणजे पितरांच्यासाठी 13वा दिवस आपण घालतो, तसाच दर 13व्या दिवशी आपण त्यांना जीव घालतो, हा त्याचा अर्थ आहे. याप्रमाणे कारण 1 महिना म्हणजे 1 दिवस असं गृहीत धरलं तर 12 महिने म्हणजे 12 दिवस झाले आणि पुन्हा 13व्या महिन्यात आपण त्यांना जीव घालतो. त्याप्रमाणे या चंद्राचं त्याने वर्णन केलेलं आहे की 12 दिवसाचं अंतर कसं पडतं चंद्राचं आणि सूर्याच्या दृष्टिकोनातून, आणि मग 33 दिवस अधिक होतात. म्हणून आपण या अधिक मासाची योजना केलेली आहे 33 दिवसाच्या दृष्टिकोनातून. 3 असं म्हणून ते अनारशे वगैरे बायका करतात. तेव्हा अशा पद्धतीने आयन, दक्षिणायन आणि उत्तरायण याच्या त्रिविध गती सांगितलेल्या आहेत. वेदामध्ये सुद्धा सूर्याला 3 गती आहेत असं मानलेलं आहे. आणि तिथे नाभी असा शब्द वापरलाय. नाभी म्हणजे नाभी या शब्दाचा अर्थ केंद्र असा आहे. म्हणून केंद्राची गती, बाहेरची गती आणि मध्य गती या दृष्टिकोनातून सूर्याच्या 3 गती त्यांनी सांगितलेल्या आहेत. याप्रमाणे 2 हे दिवस आणि रात्र, चंद्राची गती, सूर्याची गती आणि नक्षत्रांच्या गती, अभिजित नक्षत्रासह हे 28 नक्षत्र कसे आहेत याचं वर्णन त्यांनी केलंय. आणि पुढे शिशुमार चक्राचं वर्णन, सूर्याच्या गतीचं उल्लंघन केल्यानंतर शुक्र प्रत्येकाच्या गतीचं वर्णन केलंय. चंद्र, मंगळ, शुक्र, बुध, गुरु प्रत्येकाची गती सांगितली आहे. आणि ही सांगताना त्यांनी सांगितले की शुक्र
हा चंद्राच्या पुढे 2 लाख योजन वरती आहे. परंतु जर सूर्याच्या गतीचं त्याने उल्लंघन केलं तर वादळ, त्याप्रमाणे कधी दुष्काळ, कधी अवर्षण, कधी अतिवृष्टी याप्रमाणे घटना घडतात. म्हणजे आता ज्या आपल्याला घटना घडलेल्या दिसतात, वादळ वगैरे, काल जे विजांचा कडकडाट वादळ आपल्याला दिसतं यावर्षी दिसायला लागलं, त्याचं कारण कदाचित शुक्राने सूर्याची गती उल्लंघली असली पाहिजे असा अर्थ आपण काढू शकतो. याप्रमाणे बृहस्पतीची गती सांगितली, तो कसा चालतो आणि तो ब्राह्मणासाठी कसा चांगला आहे. त्यानंतर सप्तर्षींची गती सांगितलेली आहे आणि शनीची गती सांगितली आहे. शनी हा बृहस्पतीपासून 2 लाख योजन वरती आहे आणि तो 30 महिने एक राशीमध्ये राहतो आणि म्हणून आपण 30 महिने एका राशीत राहिल्यामुळं आपण म्हणतो 7.5, ही जी 7.5 आपण म्हणतो ही 30 महिने तो एका राशीत राहतो. याप्रमाणे ही 7.5 आपल्याला येते आणि एकेका राशीमध्ये तो 30 महिने राहतो आणि त्याला सगळ्या राशी पार करायला 30 वर्ष लागतात. आणि म्हणून जर आपल्याला तिसरी 7.5 म्हणजे जवळपास आपल्या आयुष्याचा शेवटच आलेला असतो. याप्रमाणे 30 वर्ष त्याला एका 12 राशी पूर्ण करायला लागतात. याप्रमाणे त्याच्यावरती 11 लाख योजन हे कश्यपादी सप्तर्षी ऋषी आहेत. हे सप्तर्षी हे त्याच्यावरती 11 लाख योजन आहेत आणि त्याच्यावरती विष्णूचं परमपद आहे. ध्रुवलोकाची प्रदक्षिणा करणारे हे सगळे आहेत. परमपद विष्णू परमं पदम, त्याच्यावरती परमपद विष्णूचे ध्रुव त्याच्यावरती आहे आणि ध्रुवाच्या भोवती हे सगळे फिरतात. याप्रमाणे पुढे याचं वर्णन आता आपण जे बघितलं ते 12 ते 16व्या श्लोकापर्यंत चंद्र, शुक्र, बुध, गुरु, शनी यांच्या गतीचं वर्णन केलेलं आहे. हे आजच्या विज्ञानाशी जुळतंय. हे मी अगदी विज्ञानातले पुस्तकं संदर्भ घेऊन सांगतोय की 12 ते 16 श्लोकामध्ये जे वर्णन केलंय, त्यांच्या गतीचं वर्णन केलंय, ते आजच्या विज्ञानाशी जुळणार आहे. याचं कोष्टक माझ्याजवळ उपलब्ध आहे. याप्रमाणे आता पुढे या मेरू पर्वताचं वर्णन केल्यानंतर लोकालोक पर्वताचं वर्णन केलं, सर्व ग्रह नक्षत्र तारा यांच्या गतीचं वर्णन केलं. आता जे शिशुमार चक्राचं जे वर्णन करतील, शिशुमार म्हणजे काय, संपूर्ण ऋतूंच्या दृष्टिकोनातून या विश्वाचा एक देह ही कल्पना केलेली आहे. शिशुमार म्हणजे विश्वाचा देह. तेव्हा या विश्वाच्या देहाच्या संदर्भात जे वर्णन करतील तो सगळा भाग उद्याच्या चिंतनामध्ये सांगता येईल. हरये नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.